आज मी तारक मेहताचे सर्वात मोठे चुका शोधणार आहे आणि बघू की आपल्याला सापडतात का नाही. आता तारक मेहता चुका शोधायचे होते म्हणून मी डायरेक्ट तारक मेहताच्या एपिसोड 1 लावून दिला होता आणि आपल्याला चुका फटाफट पोचायचे म्हणजे चुका आपल्याला फटाफट शोधायचे. आणि जर फटाफट शोधायचे असेल तर मी जर असंच बघितलं असतं तर वेळ खूप लागला असता, म्हणून मी व्हिडिओची स्पीड 2x वर करून दिली. म्हणजे जी पण चूक होईल ती आपल्याला फटाफट दिसेल आणि आपणला टाइम पण वाचेल. आणि परत एकदा आता 13वा एपिसोड लावून गेला पण अजून पण मला एक पण चूक सापडली नाही आणि बॅकग्राऊंड मध्ये वगैरे काहीच नाही, असं काही दिसत नाही. एपिसोड 13 चालून गेला म्हणजे मला कधी दोन 18-15 मिनिटाचे एपिसोड आहेत ते, तरी खूप वेळ होऊन गेला असेल. हा, तर आता आपल्याला तारक मेहता का उलटा चष्मा पहिली चूक सापडलेली आहे, जी की आहे एपिसोड 439 मध्ये. आता काही सर्च करायला लागेल तुला. तारक मेहता का उलटा चष्मा एपिसोड 439. हा वाला जो दंडीचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण समजेल की कोणती चूक आहे. हा, आणि असं करताच करता आपल्याला आपली पहिली चूक पण सापडून गेलेली होती, जी की दहीहंडीवाल्या एपिसोड मध्ये होती. आता जी कोणती चूक आहे ती तुम्ही आता स्वतःच बघून घ्या. 1 मिनिट 33 सेकंड वर येते, थांबावं लागेल. हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर मी स्क्रीनशॉट पण टाकून देईल, पण इकडे सर्व लोक हसताय आणि नेट दिसतं थांबा. हे बघा, तुम्हाला इथं दिसत असेल कारण की तुम्हाला खूप ब्लर दिसेल. जो मी आता तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते की इथे जे म्हणजे इकडे जे माणसं सर्व असतात आणि तेव्हा परत बाकीच्या रडताय दुखी आणि हे हसत होते. तर ही होती आपली पहिली चूक, जी की आपल्याला तारक मेहता का उलटा चष्मामध्ये सापडलेली आहे. आता शोधू आपण आपल्या या व्हिडिओची दुसरी चूक. हा, आणि आपल्याला दुसरी चूक पण ह्याच व्हिडिओमध्ये सापडून गेलेली, जी की आता आपल्याला ज्या चुकीच्या परफेक्ट क्लिप पाहिजे असायची त्याच्यासाठी खूप मागे पुढे करावं लागायचं, पण जाऊ दे, तेवढं गेल्यानंतर पण ती वाली क्लिप आपल्याला भेटून गेलेली होती जी पाहिजे होती ती. म्हणून तो व्हिडिओ खूप फास्ट पुढे जात होता, म्हणून मला जे सीन पाहिजे होतं ते तर मला परफेक्ट भेटतच नव्हतं. यार त्याला 2x वरून काढावं लागेल कारण की सीन एकदम फास्ट होतोय. स्टॉप करतो. अरे यार, व्हिडिओ एवढे फास्ट पुढे जात होते म्हणून मला खूप त्रास व्हायला लावून गेलेला होता. म्हणून मी सर सेटिंगमध्ये गेलो आणि तिथं पहिले तर व्हिडिओची स्पीड कमी केली, डायरेक्ट नॉर्मल काय होतं 0.75 असं काहीतरी होतं, तर तेवढी करून टाकली. म्हणजे तिथून आपल्याला नीट ते सीन दिसेल ज्याच्यामध्ये मोठी चूक झालेली आहे. तर ती कोणती चूक आहे ते आता तुम्ही स्वतःच बघून घ्या. हां, आणि आता पण तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसणार तर करून द्या आत्ताच. घंटा वाजवला. हे बघा, सोनू हसते आहे तिथं, म्हणजे सर्व दुखी झाले प्रार्थना करता मी असं प्रार्थना करत होती. जो गोगी तो बी त्याच्याकडे बघत होता की काय चालू गोष्टी म्हणायचे. तर ही आपली दुसरी मिस्टेक दिली की आपल्याला दुःखी व्हायचं होतं पण तिला खुश केलेली होती. तर ही होती आपली दुसरी चूक. आता जाऊ आपण आपल्या तिसऱ्या चुकीकडे. आता तुम्ही जो जेठालाच्या एपिसोडमध्ये चॉकलेट जेठाला बघू त्याला चॉकलेट देतो. तर कोणता एपिसोड, हा एपिसोड 96 हा तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये पण आपल्याला एक चूक सापडली बघा, दाखवली तुम्हाला. आणि फायनली आपला एपिसोड पण स्टार्ट होऊन गेलेला होता. या एपिसोडमध्ये असं म्हणजे आत्तापर्यंत असं दाखवलं त्यांनी की जेठालालने बबीताला चॉकलेट वगैरे दिले आणि ते काय म्हणजे काय नाही, काहीच झालेलं नव्हतं. आणि जेव्हा ते चॉकलेट एक्सपायर झालेलं त्यांना समजलं असं, तर अय्यरने बघा काय केलेलं आहे. आता जी चूक दिसणार तुम्हाला ती तर डायरेक्ट अय्यरनेच करून दिली आणि ते बी खूप मोठी चूक आहे. ही अय्यरने चॉकलेट इथं कचऱ्यामध्ये टाकली ते बाहेर, सोसायटीच्या बाहेर. पण जर तुम्ही नोटीस केलं असेल की हे बघा, आता अय्यरचं चॉकलेट फेकायला चालला, पण ज्या जात होता ना, ज्या जेठाला बघत त्यानंतर जात डस्टबिन फेकण्यासाठी. तर हे बघा मी दाखवतो. हे बघा, त्याला कचऱ्यामध्ये फेकायचं आणि त्यांच्या सोसायटीमध्ये डस्टबिन केलं. इकडं पण एक आहे आणि इकडं पण एक आहे. मग त्यांनी इथंच का पण फेकली, दुसरीकडे गावावर फेकली. आणि ही होती आपली तिसरी चूक. कारण इथं पण टाकू शकत होतो आणि तिकडं पण टाकू शकत होतो. इथं लांब जाण्यापेक्षा इथं पण टाकू शकत होतो, पण त्यांनी इथं का पण लागली. तर ही होती आपली तारक मेहताची तिसरी चूक. आता आपण शोधू आपली चौथी चूक. तर बघा, नंतर आपल्याला जी चूक सापडली होती ही हा एपिसोडचा नंबर नाही माहिती, पण जेव्हा हे सर्व कोणाला तरी भेटायला जात राहतात आणि तिथेच भिडला तोंड धुवायचे राहतं म्हणून तिथे डिक्कीमध्ये पाण्याची बॉटल काढतो. जरा जवळ येऊन लागा तुम्ही, उठा इथे या. चाललाय ना. हा, त्याच्या बालांवर लक्ष द्या. आता ती चूक एवढ्या लेट आली की मला एक व्हिडिओ फास्ट करावा लागला आता. ते बघा, आता व्हिडिओ तोंड धुतल्या गेल्यानंतर त्याचे डोक्याचे हे असतं ना, त्याला बालाने इथून बाल हा भाग असतो तो पूर्ण गोरा होऊन जातो, म्हणजे बालाने गायब होऊन जातो. बालाने जो कलर असतो त्यांनी शूटच्या वेळेस केलेला, हे बघा दाखव फटाफट. हे दाखवा यार फटाफट. हा, हे बघा, इथं काहीच नाही डायरेक्ट, ते बालच नाही. आणि जेव्हा तो येईल ना,
आता परत इथं ब्लॅक ब्लॅकिंग लागलेलं असतं इथे डोक्याकडे हे बघा. आणि तेव्हा ते गायब होऊन गेलेलं होतं. फायनली आता आपल्याला दुसरी चूक पण सापडली जी की म्हणजे त्या एपिसोड ती एक चूकच्या एपिसोड त्या एपिसोडमध्ये चूक झालेली आहे. तो एपिसोडच्या नंबर 14-20 बघा आता नाव ट्रेनिंग हा व्हिडिओ प्ले केला थोडं पुढे सरकवेल ना. हा आता बघा जनरल त्या बालकाने सूर्यनमस्कार पाणी टाकतोय. आता शर्टच्या कलर आता ब्ल्यू सारखा थोडा कोणता कलर असतो या ब्ल्यू सारखा हा स्काय ब्ल्यू सारखा पर्पल ब्ल्यू टाईपच्या माहिती थोडंसं. आणि हा नंतर अरे आणि नंतर जेव्हा तो घरात होता थोडा ग्रीन होऊन गेला त्या शर्टचा कलर म्हणजे गॅलरी म्हणजे असं ब्ल्यू सारखं होतं जरा पर्पल टाईप आणि घरातून ग्रीन म्हणजे अरे चालता फक्त शर्ट हा आता ग्रीन झाला बरोबर. नंतर मला तो ब्राऊन होतो हा आता तो घरातून निघला हा गेला आणि त्याने थोडं पुढे हा आता मी पुढे गेला थोडं आणि मग नंतर त्या घरात शर्ट ग्रीन होता आणि जेव्हा तो सीडीवरून उतरला खाली म्हणजे त्या घरावरून खाली आला तेव्हा बघा त्या शर्टचा कलर परत तो येऊन गेला ब्ल्यू पर्पल सारखा. आता म्हणजे त्याला चालता बोलता की त्याला शर्ट चेंज बी करतोय ही आहे सर्वात मोठी मिस्टेक जी की कॅरेक्टर त्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला भेटलेली आहे. नंतर आपल्याला जी चूक सापडली आहे ती आहे ह्या व्हिडिओ या एपिसोडमध्ये 1488 सॉरी 1488 मिनिट जर आपण थोडंसं यार सुरू केलं हिंद फटाफट हा मी कसं आपलं सर्व खायला वगैरे घेऊन गेलं त्याच्या घरामध्ये आता सर्वजण इथे आणि ह्या साईडला आपल्याला कॅमेरामॅन पण दिसतात थांबा थोडं पुढे आणि आता जी तुम्हाला मिस्टेक दाखवणार आहे ना मी त्याच्यामध्ये जी मिस्टेक झालेली ती एकदम स्पीडमध्ये झालेली म्हणून ती व्हायची मला परत मागे करायला लावायच्या पण तरी काही नीट व्हायच्या नाही म्हणून मी एकदम त्याला पहिले स्लो केला आणि एकदम परफेक्ट टायमावरती चूक तुम्हाला दाखवलेली आहे. अँड फायनली ती मिस्टेक आपल्या समोर होती. हे बघा जेवढ्या हे बघा कॅमेरा बघा हात लाव मी तिथं कुठं कॅमेरा हात लाव हा बघा हा जो कॅमेरा आहे जो की आपल्याला एक एपिसोडमध्ये समोर दाखवून दिलेला आहे. आणि आता मी व्हिडिओ प्ले करायला तो कॅमेरामॅन एक माझं सरकला आता तारक मेहताची एवढी चुका बघून बी आपल्याला हा शो खूप जास्त आवडतो कारण कोणताही तारक मेहताचा एपिसोड आपण 1000 वेळा का नाही बघितला असेल पण जो आपण परत एकदा बघितला तर आपल्याला खूप जास्त मजा येते. तारक मेहता का उल्टा चष्मा.